तर गोवा बार्ज ओनर असोसिएशन फॉर लास्ट 2020 पासून काही कारणास्तव कोणाचो मागीर तो पर्सनल इगो असो, कोणाचे मागीर वैयक्तीक मतभेद असो आणि मायनिंग गोंयांत गेल्या 2012 पासून बंद आशिल्ल्या कारणान बार्ज ओनर असोसिएशन ज्या पद्दतीन पयलीं 2012 पर्यंत चलताले त्या पद्दतीन चलनाशिल्लें आणि म्हणून काहीतरी गैरसमज मेंबर्सां मदीं जाले आणि एसोसिएशन ठप्प आशिल्लें, मिटिंगी जायनाशिल्ल्यो. जशें आमी पयलीं मिटिंगी शेनवारा घेताले, एक्स्ट्रा जनरल बॉडी मिटींग, AGM घेताले, सगळें वेवस्थीत आसतालें, तशें जायनाशिल्लें आणि तें जायना. आणि आतां आमकां खरी गरज, कारण संघटना ही म्हत्वाची आसता. वन इंडिविज्युअल इज नॉट इम्पॉर्टंट. संघटना जेन्ना ही संघटना जवळ 1975 पासून आमच्या त्या लोकांनी उबी केल्ली संघटना आज पर्यंत पद्धतशीरपणे चलत आशिल्ली, पण थोडीशी गॅप उरल्यामुळे आमकां सगळ्यांक बाकीच्या जे बार्ज ओनर आमच्या बरोबर जॉईन जाल्यात ते पयलींचे गोंयांत बार्जी चलयतात, तांकां दिसपाक लागले की गोंयच्यो बार्जी ज्यो गोंयांत चलतात त्यो सद्या कठीण परिस्थितीत चलतात. डिफिकल्टीज आसा, मागीर त्यो फायनान्शियली डिफिकल्टी आसो, बँकेच्यो डिफिकल्टी आसो, रिपेरींग करपाच्यो डिफिकल्टी आसो, अश्यो अन्य डिफिकल्टी आसा. आणि त्या डिफिकल्टीक लागून खंय तरी कोण तरी एक नेतृत्व करपी मनीस जावं, लिडर जावं, आणि त्याच्या खातीर म्हणून आमी मुखार वचपाक काल 26 तारखेक मिटींग घेतली. त्या 26 तारखेक मिटिंगेंत आमी 7 जाणांची नांवां काडली आणि ती 7 जाणांची नांवां काडल्या उपरांत कॉन्स्टिट्युशना प्रमाणे आमच्या ताका मॅनेजींग कमिटी काडपाक जाय म्हणून ताची मिटींग आमची आज आशिल्ली आणि आज आमी ती कॉन्स्टिट्युशना प्रमाणे मिटींग काडली आणि नवीन कमिटी सिलेक्ट केल्या. कित्या खातीर सिलेक्ट केल्या? टू वेलफेअर ऑफ गोवा बार्ज ओनर असोसिएशन, टू वर्क स्मूथली विथ द गव्हर्मेंट ऑफिसीस, टू वर्क विथ द क्रू आमचे आसा तांच्या बरोबर, टू डू वेरी सोशल एक्टिविटीज वॉट वीश टू डू अर्लियर. आणि सरकारा कडेन म्हणा, कॅप्टन ऑफ पोर्ट्सा कडेन म्हणा, लेबर कमिशनरा कडेन म्हणा आणि दुसरे आमचे जे अथॉरिटी आसात, इंग्लँड वॉटरवेज कनेक्टेड अथॉरिटी आसा तांचे कडेन म्हणा, एक सुरळीतपणे व्यवहार जावपाक जाय, कम्युनिकेशन जावपाक जाय, कॉन्टॅक्ट जावपाक जाय आणि हे सगळे जातले जाल्यार एक युनिटी जाय. आणि ती युनिटी वाडोवपा खातीर आमच्या बार्ज ओनरां मदीं जरी 4 वर्सां गॅप आशिल्ली तरी कसलेय प्रकारचे अंतर्गत मतभेद ना, आमी ते मानिनात आणि हाच्या मुखारय मानपाक ना. फक्त एकच विशय आमी आतां जे आसा तांच्या मनात आसा की गोवा बार्ज ओनर असोसिएशन जशें 2012 पयलीं एक्टीव आशिल्ले, काम करत आशिल्ले, मागीर ते स्वता काम करता आसतना, स्वता धंदो करता आसतना सामाजीक क्षेत्रात जर कितें मदत जाय जाल्यार ते करताले, ते बंद जाल्ले. आणि त्याच्यामुळे आम्ही सरकाराकडे आता बहुतेक खूपश्यो मागणी आमच्यो आसा. ते सरकारान आमकां, माननीय मुख्यमंत्र्यान आमकां सांगल्या तुमकां टायम दिता, डेट दिता, तुमच्यो जे कितें मागणी आसात त्या आमी बसून सॉल्व करूया, सगळ्या गव्हर्मेंट ऑफिसरांक आपूण आपयतात अशें म्हणून सांगल्या. त्याच्यामुळे आमी एक कमिटी पॉवरफूल आसपाची, एक डेलिगेशन पॉवरफूल आसपाचें, एक समभाव म्हणजे एक बरी युनिटी आसपाची अशें सगळ्याचें मत जालें आणि म्हणून ही कमिटी काडली. आमी सरकारा कडेन, हांव चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीचो लॉजिस्टीक कमिटी चेअरमॅन आसा म्हणून म्हाका खबर आसा. वेरियस टायम आमी मार्मुगांव पोर्ट ट्रस्टच्या चेअरमॅनाक मेळ्ळे, शिपींग मिनिस्टराक मेळ्ळे आणि पोर्टाक सद्या JSW एक पोर्ट आसा, अडानी एक पोर्ट आसा आणि दुसरो पद नंबर 9 आसा. पद नंबर 9 आसा तो ऑपरेशनल ना. आमी सरकारा कडेन विनंती केल्ली आसा. आतां आमकां बार्ज ओनर असोसिएशन सुद्दां वचून थंय रिप्रेझेंटेशन आमी ऑलरेडी प्लॅनिंग केल्या. फाल्यां सोमवारच्यान आमचें स्टार्ट जातलें कोणाक रिप्रेझेंटेशन कशें दिवपाक जाय तशें. आनी तुमी विचारल्या प्रमाणे मार्मुगांव पोर्टात धंदो येवपाचो जो आफ्टर मायनींग बॅन, मार्मुगांव पोर्टाची पोझिशन इज ऑल्सो डावन, एब्सोल्युटली डावन. 10,000 कामगाराचे आतां 3 ते 4,000 कामगार आसात. दे आर नॉट एबल टू पे देअर पेन्शनर प्रॉपरली, इतली तांकां लॉसीस आसा. बट सद्या तांणी पद नंबर 10 आनी 11 हो बी आउटसोर्स केल्लो आसा. आता आउटसोर्स करता आसतना एक्झिस्टिंग स्टेक होल्डर कोण आसा, म्हणजे वी आर ऑल्सो एन एक्झिस्टिंग स्टेक होल्डर. फाल्यां सकाळी आउटसोर्स केल्ल्या मनशा कडेन 10 बार्जी आसल्यो, त्यांनी हाडल्यो दुसऱ्यो खंयच्यान आनी आमकां बिझनेस मेळोंक ना जाल्यार अवर क्लेम वील बी देअर फॉर बॉक्सायड इज टू हँडल देअर. बॉक्सायड एक व्हडली बोट, जर 2 लाखाची बोट आयली जाल्यार दे इज टू रिचार्ज इट
at west of Breakwater up to 1,50,000 and 50,000 days to discharge is the bud number 11. So our claim will be there definitely की आमच्यो बार्जी तुम्ही घेवपाक जाय आणि त्यो घेतले ही आमकां खात्री आसा कारण हाच्या पयलीं आमच्यो बार्जी चलयताले आमी ताच्या थ्रू आमचो बाब मयूर पार्सेकर कमिटी मेंबर आसा तो ट्रेजरर आसा आमचो आतां नवीन सो ताच्या थ्रू आमी चलयताले. सो बॉक्सायड आसो आणि दुसरो जनरल खंयचो कार्गो आसो बट दॅट 10 number 10 and 11 इज स्पेसिफिकली मेड इट फॉर अँड फार्मास्युटिकल मुवमेंट कार्गो. आमकां वेस्ट ऑफ ब्रेकवॉटर म्हणा किंवा मुरिंग डॉल्फिन म्हणा किंवा बद नंबर 9 वी हॅव ऑल्सो डिमांडेड टू द मडगांव पोर्ट ट्रस्ट that to not to give that berth number 9 anybody else. You take over, invest yourself and make that berth for iron ore transportation. So if that to फाले 20 million ton झालो जाल्यार berth number 9 stockpile cargo करप आणि थंयच्यान भायर बोटीन लोड करप that will be also an ideal. So we have given major and many suggestions to the port, given to the captain of ports. फाल्या सकाळी असे जाऊ शकता की captain of ports also is presently interested to start their Penjing port. But quantum in Goa particularly required, whether it is iron ore आणि आमकां कितें आसा we are not dependent only on iron ore. फाल्या कोल वाडलो जाल्यार आमकां धंदो मेळूंक शकता. फाल्यां बॉक्सायड आयलो आमकां धंदो मेळूंक शकता. फाल्यां वुडन चिप्स इज सपोज टू टेक ओवर एट द कोटंबी जेटी फ्रॉम बार्जीस वी कॅन टेक इट टू द कोटंबी जेटी. दे कॅन टेक इट वेरेवर दे वॉन्ट फ्रॉम देअर डेस्टिनेशन. कळ्ळें न्ही. अशें आमी सर्वीस दिवपाक इज अवेलेबल आसा एट 24 hours एज वी यूज टू गिव सर्वीस टू द रिक्वायर्ड पीपल up from 2012 up to 2012 बेस्ट ऑफ द बेस्ट सर्वीस. आमी केन्नाच खंयच्यो गजाली डिमांड करिनासले की आमकां हें जाय तें जाय म्हणून. वी यूज टू सर्व द पीपल अँड दीस बार्ज इंडस्ट्री इज अ सर्विंग द पीपल. सी सदांच मनशान म्हणजे आमी जशे सकारात्मक दृश्टिकोनांतल्यान पळयतात तशेंच आमी सदांच सकारात्मक दृश्टिकोनांतल्यान पळयतात आणि सरकार जेन्ना डबल इंजिन सरकार आसा वयरय सरकार भारतीय जनता पक्षाचो आसा हांगाय सरकार भारतीय जनता पक्षाचो आसा आणि इंडस्ट्री ग्रोथ जर जातले जाय जाल्यार ते बार्ज ओनरांचे जावपाक जाय आणि सगळ्यांचेच जावपाक जाय. तशें वी आर लुकिंग इट पॉझिटिव्ह थिंकींग. चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री ऑल्सो आज एक गोमंतकाचेर हांवें न्यूज वाचल्या की ऑनरेबल प्रायम मिनिस्टर ऑफ इंडिया wants to review something about the leases given. So हांगासरले मायनींग कमिटी म्हणून आसा तांच्यांनी ऑलरेडी कितें रिव्यू करपाक जाय ते गोंयच्यान धाडलेले आसा. सो सरकार खरोखरच बऱ्या पद्दतीन हे मायनींग 2012 पयलीं आशिल्ले तशें न्ही. रेग्युलरायज मायनींग सस्टेनेबल मायनींग आणि सगळ्या लोकांक जे आतां सस्टेन जावन उरलेले आसा पळय तांकां तांचो फायदो जावपा खातीर आनी सरकाराचो इकॉनॉमिकली ग्रोथ वाडपा खातीर मायनींग चालू करपाचो प्रयत्न चालू आसा. लिजीस तेंचे दिल्ले आसा. थोड्यांक NOCs मेळिल्ले आसा. थोड्यांनी पयशे भरूंक नासले ते बी पयशे भरिल्ले आसा. आणि नॉर्थ गोवा आनी सावथ गोवा आनीकय लिजीस येवपाच्यो आसा. आणि डंप पॉलिसी जी सरकारान केल्ली आसा त्या जर डंप पॉलिसीचो स्टार्ट करीत जाल्यार आमकां भरपूर आनी भरपूर फायदो जातलो अशी तरी आमकां आशा आसा. आमी जशे गव्हर्मेंटान 2000 मायनींग लेट मनोहर पर्रीकर आसतना सुरवातीक मदत करताले. फॉर एग्जाम्पल आमी आमची सगळ्यांचे अकावंट NPA जाल्ले आशिल्ले. त्या अकावंटात NPAंतल्यान कशे भायर काडपाचे. देन 17, 18, 19 ह्या पिरियडा भितर तांणी मायनींग चालू केल्लें. देन सरकारान परत मायनींग चालू करचें आणि सस्टेनेबल मायनींग हे गोंय सरकारान चालू करपा खातीर आमचोय तांकां सपोर्ट आणि तांणी आमकां तें मायनींग चालू केलें जाल्यार आमच्यो एक्झिस्टींग बार्जीस आतां सद्या आमच्या कडेन अबावट 38 बार्जीस आसा. 38 बार्जीसांतल्यो जवळ जवळ 20 ते 22 बार्जी ऑपरेटींग आसा सद्या. बाकीच्यो बार्जी रिपेरींग फॉर वेटींग अंडर रिपेर अश्यो आसा. आणि थोड्यो बार्जी आमच्यो गोंयाच्या भायर गेल्यो. आतां त्यो गोंयाच्या भायर कित्याक गेल्यो गोंयाच्या भायर गेल्यो तर हांगा एम्प्लॉयमेंट ना आणि भायरय आसा म्हणून चड पयशे जोडटा म्हणून ते गोंया भायर गेले अशें न्ही. फाल्यां सकाळी हांगा 20 million टन जाय जाल्यार हांगा बार्जी शॉर्ट पडटलो आणि त्यो बार्जी हांगा येवंक शकता आणि सरकाराकूय मदत जावंक शकता. बिकॉज इकॉनॉमिकली ग्रोथ जर जातलो जाय जाल्यार सगळ्यांनी बरोबर वचपाक जाय. सो सरकार म्हणजे पयलीं लिजा दिल्ली आसा. आमी सरकारा कडेन विनंती केल्ली जे लिजा दिल्ली आसा तांकां बेगिना बेगीन ज्यो कितें NOCs जाय आसा त्यो सगळ्यो दिवन बेगीन मायनींग चालू करा. आणि सस्टेनेबल मायनींग 20 million टन जर जाय जाल्यार वॉट एवर द एक्झिस्टींग बार्जीस आर गोईंग टू बी देर कॅन सॉल्व प्रॉब्लेम जावंक शकता.
जेन्ना आमी ते सरकाराक सांगिल्लें आसा की बँकां कडेन उलोवणी करात, बँकां कडल्यान आमकां कितें तरी सबसिडी दिवपाचो प्रयत्न करात, हें आमी तांकां सांगिल्लें आसा. बार्जीस सो कशें आसा पळय, जेन्ना म्हजो ओन फ्लीट आसा आनी म्हजो धंदो आसा आनी पळोवपाक गेलो जाल्यार त्यो बार्जी बंद करून आपले बार्जीक लुकसाण करून दुसऱ्याच्यो बार्जी घेवप आनी तो धंद्याचो एथीक न्ही. तरी सुद्दां आमी गव्हर्मेंटा कडेन आमचें रिप्रेझेंटेशन दिता आसतना आमच्यो एक्जिस्टींग बार्जी आसा. फाल्यां आमचे कडेन 30 आसा आनी 30 बार्जी मुंबयच्यान येवपाच्या हांगा जर बरें जायत जाल्यार सो आमी गव्हर्मेंटाक एक सांगता की 20 मिलियन टन तुमी करपा खातीर प्रयत्न करात. सरकारान हें कॅबिनेट डिसिजन घेवन केल्लें आसा. आमी पेपराचेर वाचलें की डम्प्स जो आसा ते डम्प्स पॉलिसी करून ते डम्प्सांतल्यान कितें एनवायरमेंट क्लियरन्स आनी कितें क्लियरन्स दिवपाचें आसा ते दिवन चालू करून जाल्यार 100% 20 मिलियन 20 to 25 मिलियन टन जातलें अशें म्हाका तरी दिसता.